नमस्कार महाराष्ट्र. फायनली खुशखबर आलेली आहे. अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती आत्ताच 2 मिनिटापूर्वी सुरू करण्यात आलेली आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान येण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर कोणत्या तालुक्यामध्ये आता अनुदान आलेले आहे आणि कधीपर्यंत ही प्रोसेस सुरू राहणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला अद्यापही अनुदान आलेले नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक दिलासादायक जो आहे तर तो ठरणार आहे. चला तर वेळ न गमावता आपण तालुक्यांची यादी जाणून घेऊया ज्या ज्या तालुक्याला अनुदान आलेले आहे. त्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो कोणत्या लाभार्थ्यांना किती रुपये येणार याविषयीचा सविस्तर विश्लेषणात्मक व्हिडिओ याआधी आपण टाकलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणाला किती रुपये येणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तुम्हाला किती रुपये येणार आहेत तर त्या व्हिडिओला तुम्ही नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला किती रुपये येणार आहेत. तर बघा, फायनली आता अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, ज्यामध्ये पुढील तालुक्यांचा समावेश आहे. अनुदान जमा झालेले आहेत. आजचा पहिला तालुका आहे कराड. कराड या तालुक्याला आत्ताच अनुदान जमा झालेले आहे अशी माहिती मिळालेली आहे. त्याचबरोबर पुढील जो तालुका आहे तो देखील खटव तालुका आहे, ज्याला अनुदान जे आहे तर ते जमा झालेले आहे. पुढील तालुका आहे मैन तालुका आहे. मैन या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा झालेले आहे. त्यानंतर पाटण तालुक्याला देखील आता अनुदान जे आहे तर ते जमा झालेले आहेत. त्याचबरोबर पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. सातारा शहर आणि सातारा ग्रामीण या दोन्ही विभागाला अनुदान जे आहे तर ते आत्ताच काही वेळापूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर पुढील देखील तालुका अत्यंत महत्त्वाचा आहे. सिंधुदुर्ग या देखील तालुक्याला जी लाभार्थी सिंधुदुर्ग शहरात राहतात आणि ज्यांना सिंधुदुर्ग ज्यांचा तालुका आणि जिल्हा आहे अशा दोन्ही लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते जमा झालेले आहेत. त्याचबरोबर पुढील तालुक्याला देखील अनुदान जमा झालेले आहे, ज्यामध्ये कणकवली या तालुक्याचा समावेश आहे. येथे देखील अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहे अशी कन्फर्मेशन देखील कणकवली विभागातील लाभार्थ्यांकडून मिळालेले आहे. पुढील तालुका आहे कुडाळ. कुडाळ तालुक्याला देखील आता अनुदान जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती आत्ताच 2 मिनिटापूर्वी जमा करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. वेंगुर्ला या देखील तालुक्याला आता लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते जमा झालेले आहे. किती रुपये जमा झालेले आहेत किंवा किती रुपये तुम्हाला मिळणार आहे याची माहिती आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे. पुढील जो तालुका आहे तो वैभववाडी या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे. वैभववाडी या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा झालेले आहे. पुढील तालुका देखील अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजेच जत तालुक्याला देखील आता अनुदान जे आहे तर ते जमा झालेले आहेत. त्यानंतर काळेगाव या देखील तालुक्याला आता अनुदान जे आहे तर ते जमा झालेले आहे. त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे. मिरज, सांगली येथील मिरज या देखील तालुक्याला आता अनुदान जे आहे तर ते जमा झालेले आहे. पुढील तालुका आहे खानापूर या देखील विभागामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा झालेले आहे अशी माहिती खानापूर येथील श्रोत्यांकडून कन्फर्मेशन मिळालेली आहे. आता तुम्ही म्हणत असाल की सर आमच्या तालुक्यात कधी अनुदान येणार आहे, तर ते पाहण्याआधी मी एक छोटीशी माहिती सांगू इच्छितो. कदाचित माझ्याकडून ते राहिलं असावं. हे जे अनुदान आहे तर हे दिव्यांग लाभार्थ्यांना मिळत आहेत. जर आपण दिव्यांग नसाल आणि आपण इतर योजनेतून लाभ घेत असाल तर मात्र आपल्यासाठी वेगळा मेसेज जो आहे तर तो पोर्टलवरती येणार आहे आणि त्यावेळेस जे आहे तर ते आपण तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवणार आहोत. त्यामुळे हा जो संदेश आहे, हे जे अनुदान वितरण होत आहे तर त्या दिव्यांगांना होत आहेत ज्यांचे अनुदान राहिलेले होते. याविषयीचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ तुम्हाला मी पाहायला सांगत आहे. त्या व्हिडिओला तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला जे आहे तर ते लक्षात येईल की कोणाला अनुदान मिळत आहेत. ठीक आहे. पुढील तालुका आहे वालवा या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते आता जमा झालेले आहे.
त्याचबरोबर शिरसगाव या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा झालेले आहे. पुढील जो तालुका आहे तासगाव या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा झालेले आहे. पलूस तालुका आहे, येथे देखील अनुदान जमा झाल्याची माहिती लाभार्थ्यांकडून जे आहे तर ते मिळालेली आहे. तर अनुदान वितरणाची प्रक्रिया आत्ताच काही वेळांपूर्वी सुरू झालेली आहे. जेव्हा आपण अनुदानाची प्रक्रिया सुरू झाली तेव्हाच हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. अनुदान प्रक्रिया सुरू होऊन आता जवळजवळ 3 ते 4 मिनिटे जे तर ते झालेली आहेत. तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येईल तेव्हापर्यंत अनुदान सुरू होऊन कमीत कमी 5 ते 10 किंवा 15 मिनिटे झालेली असणार. त्यामुळे जर तुम्हाला अनुदान आलेले नसेल तर थोड्या वेळाने देखील कदाचित येऊ शकते, कारण जर तुम्ही लवकर व्हिडिओला पाहत असाल तर तुम्हाला अनुदान येण्यास थोडा वेळ जो आहे तर तो लागू शकतो, कारण व्हिडिओ हा जेव्हा पहिलं अनुदानाचं ट्रान्झॅक्शन झालं तेव्हाच तयार होत आहे. पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे. चिपळूण या देखील तालुक्याला अनुदान मिळालेलं आहे अशी माहिती विभागाकडून देखील मिळालेली आहे आणि लाभार्थ्यांकडून देखील मिळालेली आहे. पुढील तालुका देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. दापोली या देखील तालुक्याला आता अनुदान जमा करण्यात आलेलं आहे अशी माहिती आमच्याकडे उपलब्ध झालेली आहे. त्यानंतर गुहागर तालुक्याला देखील अनुदान मिळालेलं आहे. त्याचबरोबर खेड या देखील तालुक्याला आता अनुदान जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती आज काही वेळापूर्वीच जमा झालेलं आहे. ठीक आहे. पुढील देखील तालुक्याची माहिती आमच्याकडे आहे. राजापूर या देखील तालुक्याला आता जे आहे तर ते अनुदान मिळालेलं आहे. त्यानंतर पुढील तालुका आहे संगमेश्वर या देखील तालुक्याला आता अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा झालेलं आहे. त्याचबरोबर इतर देखील महत्त्वाचे तालुके आहे ते पाहण्याआधी जर आपला तालुका यामध्ये आलेला नसेल तर नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या तालुक्याची माहिती आम्हाला उपलब्ध करता येईल. पुढील जो तालुका आहे तो उदगीर या तालुक्याला देखील अनुदान जमा झालेलं आहे अशी माहिती मिळते आहे. त्याचबरोबर पुढील जो तालुका आहे तो देखील महत्त्वाचा तालुका आहे. निलंगा या देखील तालुक्याला आता अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. त्याचबरोबर पुढील तालुक्याचा देखील यामध्ये समावेश आहे. रेणापूर या देखील तालुक्याला आता अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. त्याचबरोबर पुढील जो तालुका आहे लातूर शहर या देखील लातूर शहर आणि लातूरच्या आसपास असणारी गावं जे आहेत छोटी छोटी त्या गावांमध्ये देखील आता अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. पुढील तालुका आहे जळकोट या विभागामध्ये देखील काही प्रमाणात लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. देवणी या देखील तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे. त्यानंतर चाकूर या देखील तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. त्याचबरोबर औसा या देखील तालुक्यामध्ये लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते मिळालेलं आहे अशी माहिती औसा तालुक्यातील लाभार्थ्यांकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे. त्याचबरोबर पुढे देखील बरेच तालुके आहेत. ते सर्व तालुके जाणून घेण्याआधी जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा. जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता पुढील तालुक्यांची यादी आपण पाहूया. भुदरगड या देखील तालुक्याला आता अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या तालुक्याचं नाव आहे शाहूवाडी या देखील तालुक्याला आता अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. त्यानंतर शिरोल या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. त्यानंतर पुढील तालुका आहे राधानगरी या देखील तालुक्याला आता अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. त्यानंतर पन्हाळा या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. त्यानंतर करवीर या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. पुढील तालुका कागल हा देखील तालुक्याचा समावेश झालेला आहे. कागल या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. माझ्या पुढे तालुक्यांची यादी लिस्ट जशी अपडेट होत आहेत तशी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तर तो करत आहे. आणि हा व्हिडिओ अनुदान सुरू झाल्याच्या नंतर जो आहे तर तो प्रसारित म्हणजेच रेकॉर्ड करण्यात आलेला आहे. त्यामुळे जशी माहिती स्क्रीनवर अपडेट होत आहेत तशी नावे जी आहे तर ती
मी तुमच्या पुढे वाचून दाखवत आहोत. ठीक आहे, आता पुढील तालुक्यांची माहिती आपण पाहूया, ज्यामध्ये अहेरी या तालुक्याचा समावेश आहे. अहेरी या देखील तालुक्याला आता अनुदान जे आहे तर ते मिळालेलं आहे, अशी माहिती अहेरी विभागातील लाभार्थ्यांकडूनच कन्फर्मेशनच्याद्वारे मिळालेली आहे. पुढील तालुका जो आहे तो आरमोरी या देखील तालुक्याला आता अनुदान जे आहे तर ते मिळालेलं आहे, अशी माहिती आरमोरी विभागाकडून प्राप्त झालेली आहे. भामरागड या देखील तालुक्यामधील दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ₹2500 अनुदान वितरण करण्यात आलेलं आहे व इतर अनुदानाची माहिती आपण याआधीच तुम्हाला दिलेली आहे. पुढील जो तालुका आहे तो चामोर्शी तालुका, तर या देखील तालुक्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. या तालुक्यांपैकी कुठला आपला तालुका आहे ते नक्की कमेंट करून सांगा. जर आपला तालुका यामध्ये आला नसेल तर ते देखील सांगायला विसरू नका. पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे, वडसा या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. पुढील तालुका आहे धानोरा हा देखील एक गडचिरोली विभागातील तालुका आहे आणि इथे देखील अनुदान जे आहे तर ते जमा झाल्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे. पुढील तालुका आहे याच विभागातील भद्रावती, चंद्रपूर विभागातील भद्रावती या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा झाल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. पुढील तालुका आहे वरोरा, चंद्रपूर विभागातील वरोरा या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा झालेले आहे, अशी माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. पुढील देखील तालुका आहे अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे, तो म्हणजेच कोरची हा देखील तालुका आहे गडचिरोली विभागातील. येथे देखील अनुदान जे आहे तर ते जमा झालेली आहे. अशा प्रकारे बऱ्याच तालुक्यांची यादी आपल्यापुढे आहेत, परंतु सर्व तालुक्यांची यादी एका व्हिडिओमध्ये सांगणं शक्य होत नाही. त्यामुळे पुढील तालुक्यांची यादी आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. जर तुम्हाला तुमच्या तालुक्याचं नाव हवं असेल तर ते नक्की कमेंट करा, जेणेकरून आम्ही पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव प्रसारित करू. अशा प्रकारे जे आहे तर ते आजची ही यादी जी आहे तर ते तुमच्यापुढे ठेवलेली आहे. उर्वरित लाभार्थ्यांना देखील अनुदान येणार आहे, थोडा वाट पहा, नक्कीच तुम्हाला अनुदान येईल. कोणत्या लाभार्थ्यांना किती अनुदान येणार याची माहिती आपण याआधीच दिलेली आहे, त्यामुळे तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.